तर मित्रांनो, जसे की आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता जेवढ्या पण महिला या ठिकाणी पात्र असतील अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी ही करावी लागणार आहे। होय मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी शासनाकडून एक अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काढण्यात आलेला आहे आणि तो जी.आर. म्हणजे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी ही करावी लागणार आहे। आणि ही ई-केवायसी मित्रांनो, लाडक्या बहिणींना 2 महिन्याच्या आत म्हणजेच हा जो काही जी.आर. आहे हा जी.आर. निघाल्यापासून 2 महिन्याच्या आत करावी लागणार आहे। तरच तुम्हाला या ठिकाणी पुढे लाभ हा सुरू राहणार आहे। ज्या महिला या ठिकाणी आपली ई-केवायसी करणार नाहीत अशा महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। तर आता प्रश्न असा आहे की ज्या महिलांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे, अगोदर ज्यांना हप्ते मिळाले नाहीयेत, तर अशा महिलांना त्यांचा लाभ हा सुरू कशा पद्धतीने करता येईल? तर मित्रांनो, तो लाभ त्यांना ई-केवायसी करूनच या ठिकाणी सुरू करता येणार आहे। परंतु जी काही ई-केवायसी आहे ही ई-केवायसी करताना तुम्हाला या ठिकाणी जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत ते योग्य पद्धतीने निवडले तर या ठिकाणी तुमचा लाभ हा सुरू होणार आहे। जर तुमच्याकडून या ठिकाणी ई-केवायसी करताना कुठल्याही प्रकारची चूक झाली, छोटी जरी चूक झाली तरी देखील मात्र तुमचा लाभ या ठिकाणी सुरू होणार नाही किंवा ज्या महिलांचा लाभ सुरू आहे त्यांचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो। त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी काही ई-केवायसी आहे ती ई-केवायसी करताना तुम्हाला या ठिकाणी खूप काळजीपूर्वक ती ई-केवायसी करावी लागणार आहे। तर या ठिकाणी ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे त्यांना ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे आणि ज्या बहिणींचा लाभ या ठिकाणी सुरू आहे त्या बहिणींना या ठिकाणी ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे याबाबतची सविस्तरपणे माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ही माहिती स्वतः आदित्यताई तटकरे म्हणजेच महिला व बाल विकास मंत्री ज्या काही आहेत त्यांनीच या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। त्यांनीच या ठिकाणी महिलांचे मार्गदर्शन करण्यासाठी ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे याबाबतची माहिती दिलेली आहे। आणि ही ई-केवायसी केल्यामुळे ज्या काही महिलांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला असेल परंतु त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील तर अशा महिलांचा लाभ या ठिकाणी ई-केवायसी केल्यानंतर सुरू केला जाणार आहे। आणि ज्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील परंतु त्यांचा लाभ अद्याप सुरू असेल तर ई-केवायसी केल्यानंतर अशा महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। याची देखील तुम्ही या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे। त्यामुळे या ठिकाणी जर ई-केवायसी करताना तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक झाली तर मात्र या ठिकाणी तुम्ही पात्र असोत किंवा नसोत तरी देखील तुमचा लाभ या ठिकाणी बंद होईल। त्यामुळे ई-केवायसी करताना खूप तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे। आणि जो काही ऑप्शन या ठिकाणी येस करायचा आहे किंवा कोणता ऑप्शन तुम्हाला नो करायचा आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती भरायची आहे याबाबतचं संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी स्वतः आदित्यताई तटकरे यांनीच केलेले आहे। त्यामुळे तेच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमची ई-केवायसी ही करावी लागणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, शासनाकडून अशा पद्धतीने जी.आर. काढण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, जेवढ्या पण आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला असतील अशा सर्व महिलांना त्यांचा लाभ पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांना ई-केवायसी करावीच लागणार आहे। त्याच पद्धतीने ज्या महिलांचा लाभ यापूर्वी बंद झालेला असेल अशा महिलांना देखील या ठिकाणी ई-केवायसी करावी लागणार आहे, जेणेकरून त्यांचा बंद झालेला जो काही लाभ आहे त्यांचा तो लाभ सुरू होईल जर त्या या योजनेसाठी पात्र असतील तर। तर बघा मित्रांनो, ज्या महिलांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला असेल अशा महिलांनी, तसेच ज्या महिलांचा लाभ या ठिकाणी सुरू असेल अशा महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ई-केवायसी ही कशा पद्धतीने करायची आहे याबाबत आता या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी ई-केवायसी करण्यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जावे लागणार आहे। या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी बॅनर अशा पद्धतीने जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर लाभार्थ्यांनी आपले आधार क्रमांक व त्या ठिकाणी जो काही कॅप्चा कोड असेल तो त्या ठिकाणी नमूद करायचा आहे। त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता या ठिकाणी इथून पुढे तुमची जी काही प्रोसेस आहे ती तुमची सर्वात महत्त्वाची असणार आहे। तर बघा, आपले ई-केवायसी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल। जसे तुम्ही या ठिकाणी OTP सेंड कराल त्याच्यानंतर या ठिकाणी आपली ई-केवायसी या आधी झालेली आहे किंवा नाही अशा पद्धतीने या ठिकाणी सिस्टमद्वारे तपासले जाईल। त्याच्यानंतर जर तुमची ई-केवायसी झालेली असेल तर त्या ठिकाणी होय अशा पद्धतीने ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला येणार आहे। आणि जर समजा तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही याची तपासणी केली जाईल। तर त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील,
एक आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल, किंवा मग जर तुमची ई-केवायसी झालेली नसेल, लाभार्थ्यांच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त झालेला जो काही OTP असेल तो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती टाकायचा आहे आणि ते सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे ज्यांची ई-केवायसी झालेली नसेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर ई-केवायसी पृष्ठावरती पती किंवा वडील यांचे आधार क्रमांक तुम्हाला नमूद करावा लागणार आहे. पती किंवा वडील यांचे आधार क्रमांक नमूद केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा टाकावा लागणार आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला पुन्हा या ठिकाणी सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या जो काही आधार सोबत लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून पुन्हा सबमिट बटनावरती क्लिक करावा लागणार आहे. त्याच्यानंतर पुढचे जे काही ऑप्शन असतील त्यामध्ये तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खालील बाबींचे डिक्लेरेशन जे काही आहे ते करावे लागणार आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही करायचे आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जे काही फिरून प्रश्न विचारलेले आहेत तर या ठिकाणी निवृत्ती घेत नाहीत अशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला होय असे लिहायचं आहे. कारण की नाही जर म्हटले तर निवृत्ती घेत नाहीत म्हणजेच आपण नाही म्हणतोय, घेतात अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. त्यामुळे या ठिकाणी होय हेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत. या योजनेच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी होय या ऑप्शनवरतीच तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी नाही म्हटले तर मात्र तुमची KYC या ठिकाणी फेल होऊ शकते. त्याच्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आणि एवढे केल्यानंतर तुमची ई-केवायसी जी काही असेल ती या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असते. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी संदेश देखील येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी करताना जे काही ऑप्शन असतात ते योग्य पद्धतीने या ठिकाणी होय नाही असे करायचे आहे. जर तुमच्याकडून या ठिकाणी चूक झाली तर मात्र तुमची ई-केवायसी या ठिकाणी फेल होऊ शकते आणि तुमचा जो काही लाभ आहे जर तुमचा बंद झालेला असेल तर तो पुन्हा सुरू होणार नाही, किंवा तुमचा जर सुरू असेल तर तो या ठिकाणी बंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे ई-केवायसी करताना तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक तुमची ई-केवायसी करायची आहे.